माननीय मुख्यमंत्री मोदी यांचं जे भाषण होतं, मला असं वाटतं की ते प्रत्येकानं ऐकलं पाहिजे. सरकारवर कायमस्वरूपी टीका करणं, एखादी अनावधानानं कुठच्या विकास कामामध्ये चूक घडली तर त्याचं उगाच राजकीय भांडवल करणं, त्याच्यातनं सरकारला बदनाम करणं, मुख्यमंत्र्यांना बदनाम करणं, उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करणं, याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल भाषण केलं होतं. आणि ते भाषण अख्ख्या महाराष्ट्राला पटलेलं आहे. ते कुठेही भाषण हिंदीतनं नव्हतं. त्याच्यामध्ये हिंदीतून एक शेर म्हटला होता, उर्दूतून शेर एक म्हटला होता, आणि एक वाक्य फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्याच्यामध्ये हिंदीत होतं. बाकी पूर्ण 99.99% भाषण हे मराठीत नव्हतं. आता कदाचित काही लोकांना मराठी कळत नसेल म्हणून फक्त त्या हिंदीचा उपयोग झाला असेल. आज माझ्या सोबत मुर्जी काका पटेल आमदार आहेत. काल रात्रीचं त्यांचं पूर्ण भाषण हे मराठीत नव्हतं. त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारमधले आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मराठीचा मान सन्मान ठेवतात, मराठीचा आदर ठेवतात. म्हणूनच मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर मराठी भाषेवर फक्त राजकारण न करता मराठी भाषा साता समुद्रापलीकडे जाऊन सक्षम व्हावी, सुदृढ व्हावी, जतन व्हावं आणि तिचं संवर्धन व्हावं, हा निर्णय देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनींनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं उगाचच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या एक वाक्य हिंदी बोललेल्या भाषणाचं राजकारण कोणी करू नये. परंतु भाडेके टट्टू असा त्यांनी शब्दप्रयोग केला. विरोधकांची टीका पण आता मुख्यमंत्र्यांना झेपत नाहीये का? कारण की जर सरकारनं जर चुकीची कामं केली त्याच्यावरती विरोधकांनी बोटही सुद्धा ठेवायचं नाहीये का? हे परत तुम्हाला ते पहिलं रिवाइंड करू आपण भाषण. पहिलं भाषण जयंत पाटील साहेबांनी केलं होतं आणि जयंत पाटील साहेब त्याच्यामध्ये असं म्हटले होते की मुख्यमंत्री असू देत किंवा पंतप्रधान असू देत, त्यांच्यावर ज्याच्या गावामध्ये ज्या माणसाला कुत्रं देखील विचारत नाही असा माणूस टीका करतो, हे लोकशाहीसाठी चांगलं नाही, असं सुरुवातीला जयंत पाटील साहेब म्हणाले होते. कदाचित काही लोकांनी ऐकलं नसेल किंवा काही लोकांनी ऐकून सुद्धा दुर्लक्ष केलं असेल. त्याला उत्तर देत असताना ते असं म्हणाले की तेच शब्दप्रयोग त्यांनी रिपीट केले आणि त्याच्यात त्यांनी फक्त ऍड केलं की जे आमच्यावर जे आमच्यावर टीका करतायत ते भाड्याचे टट्टू आहेत, ते पैसे घेऊन आमच्यावर टीका करतायत, अशा पद्धतीची शंका त्यांनी व्यक्त केली. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठेही त्यांच्या भाषणामध्ये म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तो मुख्यमंत्री आहे किंवा मी मुख्यमंत्री पदाच्या सत्तेमध्ये आहे, अशा पद्धतीचा कुठेही भाव नव्हता. आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे काही लोकांना आमच्या सगळ्याच नेत्यांना बदनाम करायची एक हौस आहे, त्याला तो एक प्रकार आहे. पण टीका झाली की देवेंद्रजी कायम म्हणतात की ही महाराष्ट्राचा झालेला अपमान आहे. त्यावरून सोशल मीडियावरती देखील आता विविध रील्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही असं देखील आता ठणकावून सोशल मीडियावरनं एक चळवळ सुरू झालेली आहे. परत एकदा आता त्या विषयावर पण सांगतो की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही कोण म्हणतायत त्यांचा आपण विषय बाजूला ठेवू. परंतु कालच्या भाषणाच्या अगोदर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जी सरकारवर टीका केली होती त्या सरकारवरच्या टीकेवर ते त्या ठिकाणी बोलत होते. उलट त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचं नाव घेऊन त्यांना मोठं देखील केलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की परवाच्या भाषणावर राजकारण जे काही करतायत त्यांनी करू नये. असं राजकारण करण्यापेक्षा जिथं पाऊस पडला आहे, जिथं शेतकऱ्यांना मदत पाहिजे, तिथं जाऊन त्यांचे अश्रू पुसावेत, हा माझा सल्ला, माझा सूचना आहे. परंतु देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्र आहे का, असा सवाल देखील सगळेजण विचारतात आता. कारण की जर सरकारच्या निकृष्ट कामांवरती जर बोट ठेवलं तर मात्र भाड्याचे टट्टू, महाराष्ट्र द्रोही, महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही, अशा पद्धतीच्या सगळ्या शब्दप्रयोगांची जी सूचना नाही. पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की बाकीचे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन जे अनपार्लमेंटरी बोलतात तसं देवेंद्रजी फडणवीस बोलले नाही. मला तर असं वाटतं की जे रोज सकाळी टीका करतात त्यांनी शिवीगाळ देखील तुमच्या माईकवर केलेली आहे. त्याच्यामुळे एक मिनिट ना माझं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाचच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. जे भाषण होतं ज्यांच्यासाठी होतं
ते कदाचित त्यांना लागल्यामुळे असा अपप्रचार सुरू आहे. पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय होते. पहाटेपर्यंत चालू. मंत्री नाही म्हणून कदाचित विधानसभेमध्ये मंत्री असतात, विधान परिषदेमध्ये असतात, यायला जो काय वेळ लागतो त्याच्यामुळे कदाचित झालं असेल. सचिवांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदयांनी जे महत्वाची गोष्ट सांगितली त्याचा अनुभव मला देखील आहे. मी 2013-14 10 खात्यांचा राज्यमंत्री होतो. मी ज्यावेळी सभागृहामध्ये उत्तर द्यायचो त्यावेळी 10 खात्यापैकी ज्या खात्याचं उत्तर असायचं त्याचे प्रधान सचिव असतील, त्याचे सचिव असतील किंवा त्याचे एसीएस असतील हे त्या अदृश्य गॅलरीमध्ये बसलेले असायचे. अदृश्य गॅलरीचा उल्लेख करायचा नसतो पण ते बसलेले असायचं. तोच धागा पकडून माननीय अध्यक्षांनी सांगितलं की जर मंत्री उपस्थित नाहीत म्हणून सभागृह बंद पडत असेल तर अदृश्य गॅलरीमध्ये असणारे देखील अधिकारी ही चर्चा चालू असताना तिथे उपस्थित पाहिजे. हा जो त्यांनी निर्णय घेतलेला होता तो अतिशय लोकशाहीला धरून आणि आमदारांच्या मनातला होता. काल सभागृहाचं जर आपण विचारलं तर मी स्वतः काल सकाळी 9 वाजता आलो होतो. काल सकाळी 9 वाजल्यापासून 3:39 मी सभागृहामध्ये होतो. आमदार महोदय देखील होते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या परीने सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही गडबड असेल तर थोडा उशीर होतो आणि त्याच्यामुळे जर सभागृह बंद पडला असेल तर शेवटी आमच्या देखील एनर्जीचा आणि आमच्या देखील ते वरचं सभागृह आणि खालचं सभागृह यातल्या अंतराचा देखील अभ्यास काही मंडळींनी करणं गरजेचं आहे. महामंडळाचं वाटप कधी होणार आहे? महामंडळाचं वाटप या अधिवेशनात होईल असं बोललं जात होतं, पण अधिवेशन कसं होतं? मी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अगदी जबाबदारीनं सांगतो की महामंडळाच्या वाटपावर चर्चा सुरू आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी पुढच्या काही कालावधीमध्ये एकत्र बसतील आणि पुढच्या काही कालावधीतच आपल्याला अपेक्षित असलेले महामंडळाची नियुक्त्या या सरकारकडनं केल्या जातात. पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय होते. शौचालय वापरण्यासाठी 20 ते 30 रुपये वारकऱ्यांकडून घेतले जातात. नाही, असं जर असेल तर नक्कीच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पुणे महानगरपालिकेचे प्रशासनातले सगळे अधिकारी असतील, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, त्यांना नक्की आम्ही सूचना देऊ आणि वारकऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका प्रशासनानं घेतली पाहिजे. स्थानिक प्रशासनानं अशा पद्धतीचे निर्देश देखील देऊ. ठाण्यात आपल्या नगरसेवकांनी जी मारहाण केली होती या संदर्भात पक्षाने तर त्यांचा कुठलाही समर्थन केलं नाहीये, मात्र त्यांना पक्षातनं का काढलं जात नाही असा सवाल आता विरोधक. त्या शिवसेना पक्षानं त्या नगरसेवकांनी केलेल्या कृत्याचं कुठेही समर्थन केलं नाही. उलट कडक भाषेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिलेली आहे. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई पोलीस करते. त्याच्यामुळे त्या कारवाईमध्ये देखील कुठच्याही मंत्र्यांना शिवसेनेच्या हस्तक्षेप केलेला नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई सुरू आहे ती झाल्यानंतर नक्की त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय पक्ष देखील घेईल. नाशिक